ट्रेस आहे, याच्यामध्ये भरपूर कारणं असू शकतात, पातीगळ, फुलगळ. तर ही समस्या नेमकी असते काय, हा शेतकऱ्याचा प्रश्न आहे. तर बघा मित्रांनो, आता हाईट जास्त झाली कपाशीची, एकदम सीज बी चांगली लागली. हे बघा इथं पातं कसं लागलं एकदम व्यवस्थित. पण हे जे पातं गळते याचं व्यवस्थापन आपल्याला खत नियोजनामध्ये करणं आहे. बघा आता या कंडिशनला याला पोटॅशियम आणि बोरॅक्स म्हणजे बोरानची गरज असते. तर तुम्हाला पोटॅश आणि बोरान याची फवारणी तर करणंच आहे आपल्या शेतामध्ये. प्लस आता ही जे पातं गळते तर झाडाचं काय वैशिष्ट्य आहे मित्रांनो, झाडाची कंडिशन अशी असते की झाड सर्वप्रथम स्वतःचं संरक्षण बघते. जर वातावरण जास्त तापमान असला, जास्त पाऊस असला, तर झाडामध्ये अशी एक नैसर्गिक क्रिया चालू राहते की जर जास्त ताण आला, बघा आता ही जी आहे ना, ही पाती गळत आहेत. पातं वगैरे कसं लागलं, याच्या फळफांद्या आणि या झाडाला असं या टाईपचं. विनोद लक्ष्मण ठाकरे, हे माझं शेत आहे. मी औरंगपूर येथील रहिवासी आहे. आणि तालुका नांदूर आहे, जिल्हा बुलढाणा. सर्वप्रथम बुरशीमुळे पण हे गळू शकते. नंतर जे आपण बोंडअळी म्हणतो त्यामुळे पण गळू शकते. अन्नद्रव्याची कमतरता, पोटॅशियम, बोरान, त्यामुळे पण हे गळू शकते. आणखी झाडाला जे नैसर्गिक वातावरण पाहिजे तसं जर मिळालं नाही तर त्यामुळे पण हे पाती गळते. आणखी एक महत्त्वाचा विषय बघा शेतकरी मित्रांनो, ही जी व्हेरायटी आहे ही राशीची स्विफ्ट आहे. तर आता या कंडिशनमध्ये हे पूर्ण झाड आहे. आता आपल्याला याला अप्रतिम बनवायचं आहे. घे रे, बसा काका खाली. दोघे घ्या, आता मागे मागे जाय थोडा. तर या पद्धतीने आपल्याला हे पूर्ण सिरीज बघा, सिरीज लागली, अप्रतिम कापूस आहे. हे जे पाती आहे मित्रांनो, हे गळ्याच्या अगोदर आपल्याला संकेत मिळतात. सुरुवातीला 1-2 गळते, नंतर एका दिवसात किंवा एका पिरियडमध्ये पूर्ण पातगळ होते. तर ही समस्या आपल्याला सोडायची असेल तर तुम्ही ऑक्सिन फवारणी करा, त्याच्यानंतर बोरॅन, पोटॅशियम फवारणी करा, खताची डोस व्यवस्थित द्या आणि कीड आणि रोगापासून आपल्या झाडाचं संरक्षण करा. आता ते स्वतःचे फळं फुलं गाळून टाकते कपाशीचं. आता बघू शकता हे जे पातं लागलं याचा देठ आता सध्या स्ट्रॉंग आहे. पण जर काही कंडिशन आली हानिकारक तर कापूस काय करते, तिथल्या ज्या पेशी आहेत त्यांची जे सेल वॉल असते म्हणजे जे भिंत असते ती एकदम लूज करते. त्यामुळे काय होते, लगेच आपलं फुलपाती घडते. तर याच्यासाठी आपल्याला काय करणं असते, आपण जे नॅप्थॅलिक ॲसिडिक ॲसिड वापरतो तर मित्रांनो ते फवारणी करा. पण जर तुमच्या शेतामध्ये 20% वर जर पाती असेल घडेल तरच त्यावेळेस तुम्ही नॅप्थॅलिक ॲसिड वापरा, नाही तर काय होते त्यामुळे बी आपल्याला पुन्हा पातीगळ होऊ शकते. आता ही एकदम शान कपाशी आहे. यामधले सर्वात महत्त्वाचा विषय हा आहे की हे मागच्या वर्षी गव्हाचं शेत असल्यामुळे याच्यामध्ये बिवाड पडलं आणि अप्रतिम रिझल्ट दिसत आहे. तर बघा एकदम शान अप्रतिम झाड आहे, याला पात्या वगैरे बी भरपूर लागल्या. तर मित्रांनो, पातीगळसाठी आपल्याला पोटॅशियम, बोरॅक्स, नॅप्थॅलिक ॲसिडिक ॲसिड आलटून पालटून फवारणी करायचं आहे. तसेच या झाडामध्ये इथेलिन म्हणजे या शेंड्यावरती जे ऑक्सिजन असते ते कमी झालं त्यामुळे बी पातं गळते. तर जे आपले PGR येते तर ऑक्सिजन ज्याच्यामध्ये आहे ते पण तुम्ही फवारणी करू शकता, त्यामुळे आपल्याला अप्रतिम रिझल्ट मिळेल. तर असा हा शेतकरी मित्रांचा प्लॉट आहे.